लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 9. मानवतेचे माहेरघर. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती म्हणून गौरव होतो. समाजातील अज्ञानाचे अंधारे कोपरे त्यांनी प्रकाशमान केले. त्यांचे व्यक्तिमत्व कणखर व तेजस्वी होते. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊन पहिली भारतीय शिक्षिका घडविली. उभयतांनी ज्ञानाची, विद्येची महती समाजावर बिंबवली. हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजमनात ज्ञानज्योती फुलवून त्यांचे आत्मतत्व जागविले. जुनाट चालीरीती, कर्म परंपरांचे पाश तोडून दबलेल्या स्त्रीचे मनोधैर्य वाढविले. स्त्रीला अस्मितेचा नवा चैतन्य स्पर्श दिला. प्राणांची पर्वा न करता सामाजिक समतेसाठी संघर्ष केला. मानव धर्माच्या प्रसारासाठी सावित्रीबाईंनी विपुल काव्यलेखन केले. निर्व्याज्य मानवता व उत्कट करुणा यांचे माहेरघर म्हणजे सावित्रीबाई होत्या. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. सत्यशोधक परिषदेचे कार्य केले. सत्व परीक्षा पाहावी असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. ज्योतिरावांनी आपल्या मृत्यूपत्रात आपले दहन करू नका, दफन करा असे लिहिले होते. त्यासाठी घरामागे एक खड्डाही त्यांनी खोदून ठेवला होता, पण तसे घडले नाही. ज्योतिरावांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी भाऊबंदांनी दत्तक पुत्र यशवंतला विरोध केला. तेव्हा सावित्रीबाई पुढे सरसावल्या व त्यांनी अग्नी दिला. ज्या जागेत ज्योतिरावांच्या अस्थी पुरण्यात आल्या त्या जागेवर त्यांनी तुळशी वृंदावन उभे करून ज्योतिरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवल्या. सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटल्या. कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या नसानसात होते. 1896च्या दुष्काळाने रयतेला पुरते पिडले होते. सावित्रीबाई अन्नधान्य घेऊन गोरगरिबांच्या वस्तीत धावल्या. दुष्काळापाठोपाठ 1897 मध्ये प्लेगने लोकांची बोबडी वळली. पुण्याच्या परिसरात प्लेगने थैमान घातले. बंदोबस्ताच्या नावाखाली रँड नावाच्या अधिकाऱ्याने धुमाकूळ घातला. रोज शेकडो माणसे बघता बघता निपचित पडू लागली. एकाला पोहोचवून यावे तर दुसऱ्याला काखेत गाठ यायची. सावित्रीबाईंनी नगरपालिकेला पत्र लिहून डीडीटी फवारण्याचे, उंदरांचे सापळे लावण्याचे कळविले. आपल्या जवळचे तांदूळ, ज्वारीचे वाटप सुरू केले. एकट्या सावित्रीबाई सेवा शुश्रूषा करणार तरी किती? त्यांनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतले व साव्यांच्या माळरानावर दवाखाना सुरू करायला सांगितले. स्वतः सावित्रीबाई वाड्या वस्तीवर जाऊन लोकांना दिलासा देत होत्या. प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने कोणी परका माणूस रोग्याच्या जवळ जायला धजत नव्हता. मग त्याला दवाखान्यात घेऊन जाणे तर दूरच, तिथे सावित्रीबाई स्वतः पुढे होत होत्या. प्लेगची लागण न झालेल्यांना यशवंतच्या दवाखान्यात लस टोचून घ्यायला सांगत होत्या. अगदीच अत्यवस्थ असलेल्यांकडे यशवंतला धाडत होत्या. यशवंतही आपल्या मातापित्याचे सेवेचे व्रत मनोभावे पार पाडतच होता. औषध पाणी देत होता, पण प्लेग काही केल्या आटोक्यात येत नव्हता. त्या दिवशी सावित्रीबाई मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर दलित वस्तीत गेल्या होत्या. लोक त्या माऊलीभोवती गोळा झाले. त्यातला एक जण आपल्या भाऊबंदाची कर्मकहाणी सांगत होता. त्या गायकवाड महाराचं घर बसलं. त्यो नि त्याची बायको दोघं बी मेली आणि आता त्याचं लेकरू बी.
सावित्रीबाईंनी ते काळजाला तडे देणारे शब्द ऐकले आणि तडक गायकवाडाचे घर गाठले. लेकरू तापाने फणफणले होते, तळमळत होते. बाईंनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला छातीशी धरले. त्या लेकराचे नाव पांडुरंग बाबाजी गायकवाड. त्याला प्लेगची लागण झाली होती. मागचा पुढचा विचार न करता पांडुरंगाला पाठीवर घेऊन त्या यशवंताच्या दवाखान्यात आल्या. यशवंताने उपचार केले, पण दुसऱ्याच दिवशी लेकराने मान टाकली. लोक हळहळले. सावित्रीबाईंच्या अचाट धाडसाचे, सेवेचे कौतुक करू लागले. वणवण भटकून बाई दमल्या होत्या. अंगात कणकण भरली होती. त्यांची तपासणी करताना यशवंत एकदम चरकला. सावित्रीबाईंच्या काखेत गाठ उठली होती. त्यांना प्लेगची बाधा झाली होती. 10 मार्च 1897 या दिवशी दीनबंधूने एक चैतन्य ज्योत निमाल्याची बातमी दिली नि मानवतेलाही गहिवरून आले. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.